पाहू शकता। रोशन भाई आपला दादा सुद्धा आलाय बघा। राहुल दादाला पाहू शकता तुम्ही। आज इथे मंदिराच्या इथे पाहू शकता पायथ्याची सर्जाला घेऊन आलेला बघा। मित्रांनो त्याचा फेवरेट हा नंदी आहे सर्जा मोनिश पाटील यांचा, आणि त्याला देखील मित्रांनो आवड आहे किल्ल्याच्या मंदिराची कमानी आहे वागेश्वर मंदिर पाहू शकतात नाव। आज हरिग्राम केवाले गावाची यात्रा आहे, तर यात्रेच्या निमित्त आज सर्जाला काळजीला आणि गरुडाला घेऊन आलेले आहेत। आणि इथे पाहू शकतात सर्जा बैलाचे मालक आहेत। नमस्कार मोनिश पाटील, आज हरिग्राम केवाले गावची यात्रा आहे, तर यात्रेच्या निमित्त तुम्ही आज नंदीला दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत, काय सांगाल? दरवर्षीप्रमाणे आपली जत्रा जानेवारीमध्ये भरतो। वागेश्वर देवाची केवळ हरिग्रामची जत्रा असते, तर पण आम्ही दरवर्षी बैलाच्या दर्शनासाठी घेऊन येतो। आज खूप स्पेशल दिवस आहे, कारण की प्रत्येक जण आपल्या नंदीला कुलदैवताचं दर्शन घेण्यासाठी जात असतात, आणि तुम्ही देखील आज आलेले आहेत। आपली गाडी पण वागेश्वर देवाच्या नावानं पळतो कधी पण मैदानामध्ये, आणि आज वागेश्वर देवाचं दर्शन घेण्यासाठी आपण त्याला आणलेलं आहे। आणि मोनिश पाटील आपल्या देवाची लीला काय सांगशील तू? वागेश्वर देवाचा आशीर्वाद नेहमी आपल्या पाठीशी असतो, कधी पण आशीर्वाद धावून येतो। आज वेलात वेल काढून आपले सोबत मित्र परिवार आलेला आहे। राहुल दादा असतील, प्रताप गर्दा असतील, स्वागत पाटील आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगशील? त्यांना कमी राहुल होते एक फोन केला बैल न्यायचं, लगेच निघून असतो, काही काम असलं तरी आपल्यासाठी तो मैदानात येतो आपल्याला। आपल्याला आता सर्जा कुठल्या मैदानाला दिसेल आणि काय? सर्जा 26 जानेवारीला देसाई किंवा बहुशा अड्ड्यामध्ये। मित्रांनो बघा, सर्जा आहे आपला मोनिश पाटील यांचा, पाहू शकतात, आणि आलेले सर्व मित्र परिवार। आणि इथे राहुल दादा आज तुम्ही देखील सर्जा सोबत आलेले आहेत, काय सांगाल तुम्ही? सर्जाचा आणि तुझा नाता काय सांगशील? बोलायला तेवढं कमीच आहे, सर्जाला आता व्यायाम कमी आहे, त्याच्यामुळे जास्त मैदानात पण काढत नाही। तू पाठी झालेली आता नक्कीच त्याला फेरे पडतील आणि चांगल्या रीतीने पळेल। आणि मोनिश पाटील बद्दल काय सांगशील तू? मोनिश पाटील निंबाळकर सर त्याला नाव दिलेलं आहे मी, जसं सरांचा सर्जा आहे तसा हा सर्जा देखील त्याच नावाने तोच दशेत घेऊन मैदानात उतरणार आहे। आणि तुला देखील आवड आहे बैलगाडी शर्तीची, आणि तू देखील एक किल्लार काऊचा प्रेमी आहे, काय सांगाल? तू देखील एक गाय घेतलेली आहे, गाय घ्यायचा निर्णय काय घेतला तू? गाय घ्यायचा निर्णय म्हणजे असं गाय ही आपली घरातील लक्ष्मीच असते, त्याच्यामुळे पहिला मी गाय घेतलेली आहे। नंतर आपल्याला खरेदी वगैरे काय दिसेल का? हा नक्कीच दिसेल खरेदी। राहुल भाई नाव बोललं तर एक शर्यत क्षेत्रामध्ये नाव मोठं आहे, आणि तुझा देखील एक राहुल नाव आहे, काय सांगेल? आम्हाला पण अपेक्षा आहे, कारण की एकच नंदी घ्यावा तुम्ही पण हरिग्राम गावासाठी एक टॉपचा, आणि एक सर्जाला सुद्धा एक साथीदार भेटेल। 100% आपण आगामी काळात नक्कीच आपली नवीन खरेदी दिसणार, आणि सर्जाचा पहिल्यामध्ये पळणार। राहुल दादा आज तू देखील दर्शन करण्यासाठी आलेला आहे हरिग्राम गावातील कुलदैवत आणि केवाले गावातील कुलदैवत। आज बघतोय हजारो संख्येने भाविक भक्त लांबून लांबून दर्शन करण्यासाठी येत आहेत, काय सांगाल? आपला कुलदेवत आहे आणि आपण देवाला नवस केला की नक्कीच। हे बघा मित्रांनो, आवड आहे बघा, प्रत्येक जण आपल्या गावच्या नंदीला सपोर्ट करत असतात, आणि दादा सुद्धा आलेले आहेत बघा। मोनिश भाई धन्यवाद तुझं पण, कारण की माझ्यासारख्या एक छोट्या युट्यूबरला तू चान्स दिली आणि सपोर्ट करतात नक्कीच। गावात एकतरी युट्यूबर पाहिजे, आणि तुझ्या नावाने आपल्याला एक युट्यूबर गावामध्ये सापडलेलं आहे, आणि कधी पण आपल्या एक म्हणजे छोटेसे बैल आहे त्यांची कधी मुलाखत तुझ्या माध्यमातून आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, त्याच्याबद्दल तुझाही धन्यवाद। धन्यवाद, तुमचा सपोर्ट आहे त्याच्यामुळे आम्ही आहे, कारण की तू 100% असणार आहे आपला। प्रत्येक मैदानामध्ये आपल्या बैलाची भेट घेण्यासाठी येतो, आणि आपल्याला सर्व नंदी सारख्याच आहेत। धन्यवाद।